माझ्या सुट्टीच्या दिवशी मी काय करते, फॅक्टरीतून घरी आल्यानंतर जेवणाची जी घाई किंवा गडबड जी होते ती कमी होण्यासाठी किंवा तेथे वेळ वाचण्यासाठी वीकली मी काय मील प्रेपिंग करून ठेवते ना, सो आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी. यात ना ही आलं लसूणची पेस्ट जी आहे ना, त्याच्यामध्ये मी घातलंय आलं लसूण, पुदिन्याची पानं घातली आहे, कोथिंबीर भरपूर घातली आहे आणि हिरवी मिरची घातली आहे. आणि हे जे आहे ना खाली थोडंसं भांडायला वगैरे लागलंय ते मी धुणार नाहीये. ह्याच्यातच मी आता जे भाजलेलं ना कांदा खोबऱ्याचं वाटण ते ह्याच्यामध्येच करून घेईन, म्हणजे त्यालाही फ्लेवर येईल आणि यूजही होईल. सो ही जी पेस्ट आहे ना त्याच्यातली थोडीशी मी काढून घेईन, खाली फ्रीजमध्ये ठेवेन आणि बाकीची जी आहे ती फ्रीझरमध्ये जाईल. सो आरामात मला 15-20 दिवस तरी आरामात पुरेल, कारण चिकनला मॅरिनेशन आलं, उसळसाठी आलं, सगळ्यांसाठी ही पेस्ट परफेक्ट आहे. नारळ बघा किती छान आहे, किती मोठी साईज आहे ना. त्याला असे 2 आहेत, पटकन फोडते आणि पाणी चैतन्याला आवडतं त्यामुळे पाणी काढून ठेवते.
आवरलंय सगळं. जे काय प्रिपेअर करून ठेवायचं होतं वीकली मील प्रॅप जे होतं ते सगळं आवरून झालंय. मी तुम्हाला दाखवते एक एक करून काय काय करून ठेवलंय मी आणि काय काय फिनिश झालंय आणि पुढच्या पूर्ण येणाऱ्या वीकसाठी मी कशी सॉर्ट आहे हे पण मी तुम्हाला सांगते. साबुदाणा जो मी भिजत घातला होता आणि तो मस्त फुललाय आणि मोकळा सुद्धा झालाय. सो ह्याच्यामध्ये ना म्हणजे 2 टायमाचा नाश्ता किंवा थालीपीठ वगैरे काहीही होऊन जाईल. त्याच्यानंतर ही मी आलं लसूणची पेस्ट केली आहे. ती पण मस्त अशी डार्क हिरव्या रंगावरची झाली आहे बघा. खूप छान झाली आहे आणि सुगंध पण खूप मस्त येतोय. त्यानंतर मी इथे 4 बटाटे बॉईल करून ठेवलेत. एमर्जन्सीमध्ये आलू पराठा किंवा बटाट्याची भाजी ही पटकन होईल म्हणून ते बॉईल करून ठेवलेत. त्याच्यानंतर मी इथे ना 2 नारळ किसून ठेवले ते. त्यानंतर इथे आहे ना कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा करून ठेवलंय. अशा मोठ्या प्रमाणातच करून ठेवलंय. ह्या टायमाला जास्तच जरा केलेलं आहे कारण मध्ये चिकन वगैरे काही केलं ना तर मग परत मग ते वाटण वगैरे करायला वेळच नसतो फॅक्टरीतून आल्यानंतर. त्याच्यामुळे मग कधी कधी चिकन पण मी खूप वेळेला शॉर्टकटच मारला जातो म्हणून मी हे करून ठेवलंय. आणि गाजरचा हलवा आहे. चैतन्याची खूप इच्छा होती, तिला गाजरचा हलवाही खायचा होता पण ती एवढा करायला वेळ नसतो माझ्याकडे कधीच फॅक्टरीतून आल्यानंतर, म्हणून मग तो पण मी आजच केलाय. त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट सुद्धा करून ठेवलंय. भाजलेले शेंगदाणे होते त्यांचं कूट करून ठेवलंय आणि स्वीटकॉर्न सुद्धा सोलून ठेवलेत. सो आयत्या टायमाला जेव्हा पण हवे असतील ना तेव्हा ह्याच्यातले थोडेसे स्वीटकॉर्न मी बॉईल करून कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण माझा चॅनल सुद्धा नवीन आहे. सो ग्रो करण्यासाठी मला तुमची नक्कीच गरज आहे. जर तुम्हाला चॅनल मधला कंटेंट थोडा जरी आवडत असेल ना तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. कदाचित घराच्या रिलेटेड काहीतरी असेल किंवा मग फॅक्टरीचे अपडेट्स देण्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत थँक्यू, बाय.